नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आपण पाहतो आहोत लपंडाव या मालिकेचा 7 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. तर मित्रांनो, आजचा भाग जबरदस्त आहे. आज कान्हाचा बर्थडे सेलिब्रेट होणार आहे, चाळीत सगळे धम्माल करणार आहे. त्याचबरोबर एक खतरनाक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता ह्या परशुरामने पूर्ण गेम पलटून टाकलाय. कारण सरकारने आता शूटरला बोलावलं असतं दाभाडे मावशींना मारण्यासाठी, पण परशुराम त्या शूटरला सांगतो त्याच्या सोबत जाऊन की तू कान्हावर गोळी घाल. आणि वेळेवर आता हा परशुराम बाजी पलटतो. तर बघूया मित्रांनो काय होतं आणि गोळी नेमकी कोणाला लागते, दाभाडे मावशीला की कान्हाला. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो धूमधडाक्यात. सगळे चाळकरी आता कान्हाचा वाढदिवस सेलिब्रेट करत असतात. अख्खी चाळ सजवल्या गेली असते. आता सानप काका हार घेऊन उभे असतात आणि लहान मुलं म्हणजे बच्चा पार्टी आपले छोटीशी अशी पोंगी घेऊन किंवा मग असे डफलं घेऊन उभे असतात, ते वाजवत असतात. त्याचबरोबर आता कान्हाला त्याच्या चाळीतल्या मित्रांनी आपल्या खांद्यावर उचललं असतं आणि सगळे आता जे चाळकरी असतात ते नारा लावू लागतात, सखी सदन साडीचा एकच दादा, कान्हा दादा, कान्हा दादा. तर सगळेजण खूप आनंदी असतात आणि खूप खुश असतात आणि कान्हाचा वाढदिवस साजरा करत असतात. तर आता कान्हा म्हणतो, एक मिनिट, काय चाललंय तुमचं? कान्हा काय, दादा काय, कान्हा दादा, अरे नीट यमक जुळेल असं तर काही म्हणा ना. तर बघा मित्रांनो, आता हे सानप काका म्हणतात कान्हाला, अरे कान्हा यमक काय जुळवायचं बघ, तुटणार आमच्या प्रेमाचा पाना, लाखात एक आमचा काना. आता कान्हा प्रश्नातच पडतो. हे सगळे हसू लागतात चाळीतले. आणि आता मी म्हटलं होतं जसं सानप काकांच्या हाती हार असतो, तर सानप काका आता कान्हाला म्हणतात, बघ माझ्याकडनं तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा जो काही हार आहे ना, तो मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलाय, तुझा वाढदिवस आहे म्हणून. आणि बघत राहा मित्रांनो, आता हा सानप काका काय करतात, तो हार धावतच अशी जातात आणि कान्हाच्या गळ्यात टाकतात आणि त्याला म्हणतात बत्ताशा. कान्हा म्हणतो काय? तर त्या हारवर बत्ताशा लावला असतो सानप काकांनी, तो त्याचा बत्ताशा तोडत आता तो चारतो, म्हणते अरे हा बत्ताशा. आणि त्यानंतर काय होतं, सगळी चाळीतली जी लहान मुलं असतात ते आता हॅपी बर्थडे असं चिअर करू लागतात आणि ते डफलं वगैरे वाजवू सुद्धा लागतात. तर कान्हा म्हणतो अरे थांबा. किरण सुद्धा म्हणतो बच्चा पार्टी, अरे थांबून जा, त्याला श्वास तर घेऊ द्या. तर कान्हा म्हणतो आता बच्चा पार्टीला, अरे काय चाललंय तुमचं, असं का करताय, काय पहिला वाढदिवस आहे का माझा, एवढं सगळं नका करू माझ्यासाठी. तर मित्रांनो, सानप काकांनी आहे ना कानासाठी बत्ताशे, काही पैसे असा हार बनवला असतो, फुलांचा नाही. तर असं आता इथे काय होतं, सानप काका म्हणतात कानाला, काय रे मग कशा पाहिजे तुला रे, विशेष बर्थडेच्या, तुझ्या बायकोसारख्या का, अगदी प्रेमानं लाडानं. तर सगळेजण आता हसू लागतात. तर आता लहान मुलगा सुद्धा कानाची मस्करी घेतो आणि म्हणतात, मग काय काना दादा असं म्हणायचं का, हॅपी व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे आणि आता सगळे हसू लागतात. तर आता कान्हा म्हणतो, अच्छा फार इंग्लिश येत आहे वाटतं तुला, थांब. आणि कान्हा असं त्यांना भीती दाखवतो, तर सगळी लहान मुलं तिथून पळून जातात. आणि बघत राहा मित्रांनो, आता सगळे चाळकरी आहे ना एक एक करून कान्हाला चिडू लागतात सखीच्या नावाने. तर एक चाळीतला मुलगा म्हणतो, कान्हाचा मित्रच, मग काय कान्हा आज स्पेशल वेन्यू स्पेशल डिनर लंच, कान्हा काय बोल. आणि त्याच्यासोबत सगळेच चिडू लागतात कान्हाला असं करून. तर आता कान्हा म्हणतो, अरे असं काहीच नाहीये. तर किरण सुद्धा आता मागे नाही हटत. तर किरण पहिले विचारतो कान्हाला, मग आता वहिनीने विश केलं की नाही. तर सानप काका म्हणतात किरणला, अरे केलं असेल ना, बरोबर रात्री 12 वाजता. काय रे कान्हा, हो ना. आणि परत सगळेजण हसू लागतात आणि एन्जॉय करत असतात. तर बघत राहा मित्रांनो, इथे यांनी इतका छान सिनेमॅटिक शॉट घेतलाय. आता कान्हा म्हणतो स्पेशल विश, आणि कान्हा आपल्या हाताने अशी घंटी आपण जे वाजवतो ना देवासमोर, तसं त्याने आपला हात असा केला असतो आणि लगेच आपल्याला दाखवलं जातं एकदम सीन शिफ्ट होऊन कान्हाच्या देवघरातला सीन. देवासमोर आता कान्हाने अशी घंटी पकडली असते आणि जोराजोराने तो वाजवत असतो आणि मुद्दामच तो सखी समोर नाटकं करायला लागतो. त्यानंतर आता सखी कपडे वगैरे घेऊन आली असते आणि कान्हा आता मुद्दामच सखी समोर म्हणतो देवाला, भगवंता तुझी लीला अपरंपार आहे. म्हणजे कसं करतोस तू, एका करंगडीवर तू असा पर्वत उचलतोस आणि खोल समुद्रातून वाट दाखवतोस आणि जगाला जो वाटतो पापी त्याला तू पुण्याने मळवतोस आणि खोट्या पुण्यात्माला तू सत्याच्या अग्नीत जाळतोस. आणि आता कान्हा लक्ष देतो सखीकडे, एकदा तो टर्न करून बघतो की सखी ऐकत आहे की नाही, आणि तो मुद्दामच आता हे नाटकं करू लागतो, सखी त्याच्याशी बोलली पाहिजे म्हणून. इकडे तर सखी चिडली असते आणि ती कपड्यांच्या घड्या करत असते. पुढे आता कान्हा म्हणतो देवाला, अरे भगवंता तूच करता आणि करविता, पण भगवंता अरे माझ्याकडून झाली आहे एक चूक, पदरात घे, गुन्हेगार आहे मी तुझ्या उदरात घे. आणि काय आहे ना भगवंता, आज तुझ्या या भक्ताचा वाढदिवस आहे. तर सखी आता डोळे तिरपे करूनच कान्हाकडे बघू लागते एकदम रागाने. तर पुढे आता कान्हा बडबडच करत राहतो आणि म्हणतो, आणि वाढदिवसाच्याच दिवशी भगवंता घडला आहे गुन्हा एक, पण माणूस आहे मी, त्याला माफ करून टाक तू. आणि ऐका मित्रांनो, पुढे आता कान्हा काय म्हणतो. कान्हा म्हणतो, आणि सद्बुद्धी दे भगवंता त्याच्या बायकोला. तर सखी आता आणखीच
डोळे काढून कानाकडे बघू लागते. तर कान्हा लगेच आता म्हणतो, म्हणजे त्याच्या मित्रमैत्रिणीला सुद्धा सद्बुद्धी दे. आता कान्हाने बायको म्हटलं असतं सखीला म्हणून आता तिच्या आणखी जिवार येते आणि ती कान्हाचा शर्ट फेकून टाकते आणि ती तिचेच कपडे फक्त घडी करू लागते आणि कान्हाचे कपडे सगळे बाजूनं फेकून देत असते ती. तर ते शर्ट फेकल्यावर कान्हा आता आणखीच ड्रामा करू लागतो आणि तो शर्ट आपल्या हाती घेत म्हणतो, अरे शर्टा तुला लागलं तर नाही ना रे. आणि ते शर्ट आपल्या अंगावर घेत आता कान्हा म्हणतो, अरे सावर स्वतःला सावर. आणि तो सखीकडे बघतो. तर सखी आता एकदम रागात कान्हाकडे बघते आणि आता कान्हा म्हणतो, नाही बापा जाम तापलाय. आणि नंतर कान्हा म्हणतो, अरे चहा तापलाय चहा असं म्हणालो मी. आणि त्यानंतर आता सखी टेबलवर जाऊन बसते आणि आता कान्हा चहा घेतो कप मध्ये सखीसाठी आणि म्हणतो, पण काहीही म्हणा आज मी काही जे पाककृती केली आहे ना, आहा कमाल आहे कमाल. आणि त्यानंतर कान्हाने पोहे बनवले असते नाश्त्यासाठी. कान्हा म्हणतो, कमाल आहे स्वर्गीय चव असणार आहे याची आणि ते आज अनुभवाला मिळणार आहे कोणाला तरी असं म्हणत आता कान्हा चहा आणि पोहे आता सखीसाठी घेऊन येतो आणि तो आता सखीला सर्व करत म्हणतो, हे घ्या सखी मॅडम तुमच्यासाठी छान डिश आणली आहे, एक कटाक्ष तरी टाका पोह्यावर. बघा बघा. तर आता सखी पोह्याकडे बघते पण बघा मित्रांनो काय करते ती, कानाकडे अशी रागातच बघते, तिचा फोन तिथेच टेबलवर आदळते आणि पाणी भरायला गुंड घेऊन जाते खाली. तर कान्हा बिचारा तिच्या पुढे मागे करतो आणि म्हणतो, काय झालं तुम्हाला पोहे नको का, उपमा करतो मी तुमच्यासाठी, सांगा ना काय हवंय. तर आता सखी काहीच ऐकत नाही कान्हाचं आणि ते भरणं घेऊन निघून जाते आणि कान्हा तिच्या मागे मागे जातो अख्ख्या साडीत तिच्या मागे मागे फिरतो. तर बघत राहा मित्रांनो आता सखी समोर समोर जाते आणि ती कान्हाचं ऐकत नाही. त्यामुळे कान्हा काय करतो, सखीच्या हातचं जे पाणी भरण्याची हंडी असते तोच तो हिसकावून घेतो. सखी म्हणते कान्हाला, अरे. तर त्यानंतर आता कान्हा म्हणतो सखीला, झाली आता चूक आणि गमावून बसलो मी सुख, आय एम रिअली सॉरी, पुन्हा नाही करणार. आणि कान्हा आता डोंट वरीच्या जागी मुद्दामच डोंट वॉरी असं म्हणतो, ते यमक जोडवण्यासाठी सॉरी वॉरी असं. तर असं तर काय होतं मित्रांनो, आता कान्हाला फोन येतो. तितक्यात आता सखी चान्स बघते आणि कान्हाच्या हातचा जे गुंड असतं ते परत हिसकावून घेते आणि धावतच आता पाणी भराच्या रांगेत लागते. कान्हा सुद्धा म्हणतो, अरे अरे यार. आणि त्यानंतर आता तिथे सानप काका आणि किरण येतात आणि बघा मित्रांनो आता कान्हा एकदम अतरंगी तरीकेने सखीला मनवणार आहे. तर कान्हाला मित्रांनो आता इथे फोन आला असतो तर सानप काका म्हणतात आता कान्हाला, घे बाबा घे घे, सासूबाईचा फोन असेल ना, त्यांच्या लाडक्या जावईचा वाढदिवस आहे आज, तर शुभेच्छा द्यायला केला असेल फोन. इथं बायको काय तुला दाढ घालत नाही, तिथे दाढ शिजताय का बघ. पुढे आता आणखी सानप काका ऍड करतात आणि म्हणतात, मी काय म्हणतो तू काय केलं रे कान्हा. तर कान्हा म्हणतो, मी काही नाही केलं, ते काय ना आमची गृहलक्ष्मी जरा नाराज आहे आमच्यावर, त्याला मनवायचा प्रयत्न करतोय मी पण त्या काही ऐकायला तयारच नाहीये. तर सखी मस्त आता चाळीतल्या बायांसोबत लाईन मध्येच बोलत असते. तर इथे हे सगळे प्लॅन बनवतात चाळीतले माणसं आणि किरण म्हणतो त्याच्या मित्रांना सगळ्यांना, काय रे आज आपल्या लाडक्या कानाचा वाढदिवस आहे की नाही, मग त्याला टेन्शन मध्ये कसं बघणार आपण. सगळे नाही नाही म्हणतात. तर मग किरण म्हणतो, ठीक आहे मग चला आता मिशन सखी वहिनीचा गुस्सा भगाव सुरू. सगळे म्हणतात हा बरोबर. आता कान्हाला समजत नाही आणि कान्हा म्हणतो, म्हणजे काय करायचंय. तर बघा मित्रांनो आता सानप काका काय करणार आहे. सानप काका आता त्या लाईन मध्ये लागलेला एका एका बाईची हंडी जी असते ती उचलून कान्हाजवळ नेऊन देतो. ते कशासाठी बघा. तर पहिले तर सानप काका त्यांच्या बायकोपासूनच सुरुवात करतात आणि तिच्या जवळची बकेट घेतात. ही काही पहिले बकेट देत नाही आणि म्हणताय, अहो काय करताय तुम्ही, पाणी भरायचंय मला. तर सानप काका काही ऐकत नाही आणि म्हणतात, दे मला काम आहे, आणि जबरदस्ती हिसकावून ते कानाजवळ नेऊन देतात. त्याचबरोबर बघा मित्रांनो तिथे एक जो चाळीत असतो एक माणूस पेंटिंग करत असतो, तर त्याच्या जवळचे कलर सुद्धा आता सानप काका चोरून आणतात आणि कान्हा आता सानप काकांना विचारतो, हा काय प्रकार आहे. तर सानप काका म्हणतात, हे घे तुझं जे काही मनात आहे ना ते लिही याच्यावर. तर बघा मित्रांनो आता ते बकेट उलटी करून कान्हा त्याच्यावर येस असं लिहितो आणि त्यानंतर आता कान्हा म्हणतो, अजून पण आहे का. तर सानप काका त्याला म्हणतो, अरे थांब थांब. आणि सानप काका परत जातात त्या बायांच्या रांगेजवळ आणि परत अजून एक भरणं 2-3 भरणं असे तो चोरून आणतो आणि सगळ्या बाया म्हणतात, अरे काय माणूस आहे हा. आणि कान्हा सगळ्या बायांना सॉरी सॉरी असं म्हणतो. आणि बघा मित्रांनो आता कान्हा काय करतो, दुसऱ्या भरणावर आता कान्हाने ओ लिहिलं असतं, चौथ्या भरण्यावर आर, 5व्या भरण्यावर सुद्धा आर. तर त्यानंतर आता सानप काका म्हणतात, कान्हाला अजून एक लागेल ना. कान्हा म्हणतो, हो ना. तर सानप काका म्हणतात, बरोबर आणतो. आणि आता सानप काका शेवटचं भरणं घेण्यासाठी परत जातात. तर ते जायच्या आधीच सगळ्या बाया पहिलेच आपलं भरणं आपल्या हाती घेऊन घेतात. सानप काका दिसल्याबरोबर खूप मज्जा आली आहे या सीन मध्ये. आणि सगळ्या बाया आता सानप काकांना ओरडू लागतात आणि म्हणतात, हो जा तिकडे, चला निघा इथून. तर बघा मित्रांनो आता सानप काका तर तिथून निघून जातात. पण आता सानप काका काय जुगाड करणार आहे बघा. सानप काका या सगळ्यांना म्हणतात, 1 मिनिट थांबा. आणि एका माणसाजवळची जी टमरेल असते ना मित्रांनो, त्यातलं पाणी पूर्ण बाहेर फेकत त्या माणसाजवळून तो हिसकून घेतो चाळीतल्या आणि धावतच जातो.
कानाजवळ. आणि हा माणूस सुद्धा कानाच्या सानप काकांच्या मागे धावतच जातो आणि म्हणतो, ओ सानप मामा काय करताय तुम्ही? तर सानप काका म्हणतात, मी नाही देणार, कानाचा बर्थडे आहे ना. तर सानप काका म्हणतात त्या माणसाला, काही पण करतो बिना याचंच तू कर आज, असं तरी मॅनेज, जा जा. आणि सानप काका त्याला हाकलून देतात. तर बघा मित्रांनो, आता कान्हा म्हणतो सानप काकांना, हे तुमच्याच हातात ठेवा हा टमरेल. आणि सानप काका आता म्हणतात कान्हाला, बरं पण तू आय लिहा. तर कान्हा म्हणतो, आय नाही हो वाय. तर सानप काका म्हणतात, काय? तर कान्हा म्हणतो, काय नाही हो वाय. काय माणूस आहे हा, असं सुद्धा कान्हा म्हणतो आता. आणि बघत राहा मित्रांनो, आता कान्हाने शेवटचं अक्षर सुद्धा लिहिलं असतं, जे असतं वाय. आणि कान्हा बघा कसं आता अतरंगी स्टाईलने आता सखीला मनवणार आहे. तिथे काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि सरकारने शार्प शूटरला बोलावलं असतं आणि त्या शूटरला आता ही सरकार म्हणते, आजचाच मुहूर्त आहे असं समज, शुभ कार्याचं आजचा मुहूर्त चुकवायचा नाही. तर बघत राहा मित्रांनो, तिथे आता परशू सुद्धा असतो. पण एवढा चालाक निघाला ना हा, वेळेवर बाजी पलटून हा कान्हावर शूट करायला सांगतो. तर असो बघा आता काय होतं, ते सरकार शूटरला सांगत असते, तर आजचा मुहूर्त अजिबात चुकवायचा नाही, काम ठरलेल्या वेळेतच झालं पाहिजे. तर हा शूटर ती गन आपल्या हाती घेत म्हणतो, हो सरकार, काम आजच होणार. तर बघा मित्रांनो, आता हा परशू हसत बघत असतो हे सगळं. तर त्यानंतर आता सरकार म्हणते परशूला, सांगितल्याशिवाय एक कामही करता येत नाही ना तुला, असं ठरवलंयस का तू, सांगितल्याशिवाय एकही काम करायचं नाही म्हणून? तर परशू म्हणतो, मी काय करायचंय सरकार? तर आता सरकार म्हणते परशूला, ऍडव्हान्स दे. तर परशू पटकन चेक काढतो आणि म्हणतो, हो हो सॉरी देतो. आता एका लिफाफ्यामध्ये पूर्ण अशी नोटांची गड्डीच्या गड्डे ठेवली असते आणि ते ऍडव्हान्स म्हणून आता परशू त्या शूटरला देतो, जी खूप मोठी रक्कम असते. तर इथे काय होतं मित्रांनो बघा, आता परशू सुद्धा त्या शूटरच्या मागे निघाला असतो. तर म्हणतो, येतो सरकार. तर आता सरकार त्याला थांबवते आणि म्हणते, कुठे निघालायस तू? तर परशू म्हणतो, सरकार, शूटर सोबत चाळीत जाऊन बघावं लागेल ना, काम आजच्या आजच झालं पाहिजे म्हणून. तर बघा मित्रांनो, आता सरकारला याच्यावर काही भरोसा नसते. तर बघा मित्रांनो, ही आता परशूचा कसा पचका करते. तर सरकार म्हणते परशूला, वाव परशू, गुड, एक काम कर ना, त्याच्या खांद्याला खांदा लावून का उभा राहत नाहीस तू? नाहीतर एक काम कर तू, तुला तर अक्कल नाहीच आहे, मग कुठून तरी उधार घे आणि मग तुझा डोकं वापर, पण ऍटलिस्ट वापर तरी. आणि सरकार म्हणते परशूला, कुठेही जायचं नाहीयेस तू. तर आता हा परशू म्हणतो, पण मग मी काय करायचं सरकार? तर बघा मित्रांनो, आता ही सरकार म्हणते परशूला, एक काम कर तू, भाजी मार्केटमध्ये जा आणि तिथे दगडधोंडी मिळतात ना, ती घेऊन ये, ओके? तर परशू सुद्धा आधी ओके म्हणतो आणि तो निघत सुद्धा असतो. तर त्याच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो, सिरियसली सरकार? तर मनस्विनी म्हणजे ही सरकार आता रागातच या परशूकडे बघते आणि परशू म्हणतो, सॉरी सरकार. आणि सरकार त्याला तिथून निघून जायला सांगते आणि युजलेस असं म्हणते. आणि एकट्यातच आता ती हसू लागते आणि म्हणते, कान्हाच्या वाढदिवसाला सरकारकडून एक छोटस सरप्राईज गिफ्ट, एन्जॉय सखी सदन चाड, असं आता ही स्वतःशी एकटीच बोलते. आणि त्यानंतर मित्रांनो काय होतं, आता जे काही यांनी प्रकार केला असतो मित्रांनो चाळीत, एक एक बकेटात चोरून आणून त्यावर लिहिण्याचा, तर सगळं आता ते रेडी होतं सरप्राईज सखीला देण्यासाठी. सगळी जे माणसं असतात 5 लोक आता एका बरोबर अशी रांगेत मधातच रस्त्यात उभे असतात आणि त्यांनी रस्ता ब्लॉक केला असतो. तर सखी आता आपल्या खोलीत जायसाठी निघत असते ते भरणं घेऊन आणि ती आता या लोकांना बघून सगळ्यांना म्हणते, अरे बाजूला व्हा ना, मला जायचंय. तर बघत राहा मित्रांनो काय होतं, आता किरण सगळ्यांना म्हणतो, चला एक सोबत आपण दाखवूया. आणि सगळेजण आपापली भरणं गुंड जे काही असतात, बकेट वगैरे सगळं दाखवू लागतात सखीला. तर मित्रांनो सगळेजण उलटे उभे राहिले असतात, त्यामुळे आता सखीला काही समजतच नाही की त्यावर काय लिहिलंय. आणि कान्हाला काही माहिती नसतं. आता हे सगळ्यांनी कान्हा आल्याबरोबर आता कान्हाची एंट्री होते आणि कान्हा म्हणतो सखीला, वाचा. आणि सखी परत त्या सगळ्या अक्षरांकडे बघत असते, पण तिला काही समजत नाही आणि ती म्हणते, कान्हाला काय लिहिलंय यावर? आता कान्हाचं लक्ष जातं आणि कान्हा डोक्यावर हातच ठेवतो. आणि आता परीच्या हे लक्षात येतं आणि परी सुद्धा डोक्यावर हात ठेवते. तर बघा मित्रांनो आता काय होतं, परी समोर जाते आणि सगळ्या लोकांना जे काही उभे असतात माणसं सगळ्यांना ती अरेंज करते आणि बरोबर SORRY सॉरी असं अक्षर ती बरोबर एका रांगेत सगळ्यांना लावते व्यवस्थित. तितक्यात तिथे आता दाभाडे मावशी येतात आणि हे सगळं बघू लागतात. आता कान्हा म्हणतो सखीला, आता वाचा. हे बघा मला तुम्हाला इतकंच म्हणायचं होतं की, आणि कान्हा आपले कान पकडतो आणि सगळेजण त्याच्यासोबत म्हणतात चाळीतले सखीला, माणसं जे असतात ते सॉरी असं एका स्वरात सगळे म्हणतात सखीला. आणि हे बघून आता सगळ्या चाळीतल्या बाया हसू लागतात आणि सखीला सुद्धा आता उघडल्यासारखं होतं. तर आता दाभाडे मावशी सखी जवळ येतात आणि म्हणतात, सखी अगं जाऊ दे ना, सोडून दे ना राग. आणि आता दाभाडे मावशी सखी समोर हात जोडतात आणि म्हणतात, आपल्या कान्हाच्या वतीनं मी तुला माफी मागते, सोड ना ग, आज माझ्या लेकाचा वाढदिवस आहे ना, मग आजचा एक दिवस त्याला त्रास देऊ नकोस. तर आता कान्हा म्हणतो, मावशी फक्त एक दिवस? तर दाभाडे मावशी म्हणतात हसतच सखीला, म्हणजे त्याला तू कधीच त्रास देऊ नकोस. आणि आता दाभाडे मावशीच आता कान पकडतात आणि सखीला म्हणतात, मी म्हणते ना तुला त्याच्या वतीने सॉरी. तर आता सखी म्हणते, नाही नाही मावशी, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय,
तुमची काहीच चूक नाहीये. तर दाभाडे मावशी म्हणतात सखीला, हो ना, मग हस ना सखी तू. आणि आता सखी हसते, स्माइल करते. आणि आता चाळीतले सगळे माणसं आता म्हणतात, हसले रे हसली, आमची वहिनी हसली. आणि त्यानंतर कान्हा सुद्धा आता सखीकडे स्माइल करत बघतो आणि सगळे चाडकरी आता आनंदी होतात. बघा मित्रांनो, आता काय होतं त्यानंतर दाभाडे मावशी म्हणतात आता कान्हाकडे जाऊन, आता गोड कौतुक आपल्या उत्सव मूर्तीचं. आणि सगळेजण परत आता हॅपी बर्थडे कान्हा असं म्हणू लागतात. आणि जे काही त्यांच्या हाती जे भरणं वगैरे असते ना, बकेट वगैरे, ते सगळे वाजू सुद्धा लागतात हे माणसं. आणि छानपैकी आता कान्हाचा वाढदिवस इथे सेलिब्रेट करण्यात येतो. आणि आता कान्हा सखीकडे बघतो आणि सखी सुद्धा आता स्माइल करते. तर बघा मित्रांनो, इथे आता काय होतं, सीन शिफ्ट होतो. हा शूटर जो असतो हा तयारी करत असतो निघण्याची. आणि एक व्हॅन तिथे उभी असते. तितक्यात आता एका माणसाला बघून हा जो शूटर असतो हा एकदम आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो, तुम्ही इथे? तर बघूया मित्रांनो हा व्यक्ती कोण आहे. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. छान डेकोरेशन वगैरे केलं असतं कान्हासाठी आणि केक सुद्धा आणला असतो. त्याचबरोबर सगळे बलून्स वगैरे लावले असतात अख्ख्या चाळीत. आणि सगळे कान्हाचा वाढदिवस साजरा करत असतात. लहान मुलांनी हॅपी बर्थडेची टोपी वगैरे लावली असते आणि सगळे जण आता वाजवू लागतात. जे पुंगी वगैरे असते, लहान मुलं वगैरे, आणि सगळे टाळ्या वाजवत असतात. तर बघा इथे काय होतं, एक इमोशनल सीन आपल्याला इथे पाहायला मिळतो. दाभाडे मावशी आता खूप इमोशनल होतात कानाकडे बघून आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्या खूप प्रेमाने कानाकडे बघत असतात. तर कान्हा म्हणतो, मावशी असं बघू नका ना, मला ना असं कसं तरी होतं. तर दाभाडे मावशी म्हणतात, का कसं तरी होतंय, तुला आईची आठवण येत आहे का? तर कान्हा आता मान डोलावतो आणि म्हणतो हो. तर दाभाडे मावशी म्हणतात कान्हाला, अरे कान्हा, रक्ताचीच नाती महत्वाची असतात असं नाही आहे. कधी कधी रक्ताच्या नातीपेक्षा ही अशी मानलेली नाती असतात ना, विश्वासाने जोडलेली नाती, ही रक्ताच्या नातीपेक्षा महत्वाची असतात. तर सगळे चाडकरी हे छानपैकी शांतपणे ऐकत असते. पुढे दाभाडे मावशी म्हणतात कान्हाला, हेच बघ ना, तू कोण आहेस माझा? अरे सख्खा मुलगा करणार नाही तितकं केलंस तू माझं. तर कान्हा म्हणत असतो, मावशी अरे मी फक्त. तर दाभाडे मावशी म्हणतात, पुरे पुरे. आणि दाभाडे मावशी इमोशनल होतात आणि ते त्यांचं अश्रू पुसू लागतात त्या. आणि त्यांना असं इमोशनल बघून सगळे चाळीतले लोक सुद्धा इमोशनल होतात. तर इथे काय होतं मित्रांनो, हा जो व्यक्ती असतो शूटर समोर, तर हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून चक्क परशुराम असतो. सरकारने त्याला जायला नाही म्हटलं तरीही तो आता समोर येतो आणि या शूटर सोबत चाळीत जातो फक्त आणि फक्त कान्हाला मारण्यासाठी, कान्हाचा जीव घेण्यासाठी. तर काय होतं, हा शूटरच्या समोर येतो परशुराम आणि शूटर म्हणतो आता परशुला, साहेब मी प्रोफेशनल शूटर आहे, काम द्यायचं आणि विसरून जायचं. तुमचा विश्वास नसेल ना तर सांगून द्या, मी आत्ताच्या आता काम थांबवतो. तर हा परशु म्हणतो शूटरला, अरे तुझ्यावरच तर भरोसा आहे बाबा, कारण तूच तर हे काम चोख पार पाडणार आहे. मी फक्त तुझा कॉन्फिडन्स वाढवायला आलो इथे. चल, वेळ नाही आपल्याकडे, आजच्या आज काम झालंच पाहिजे. सखी सदन चाड आणि चाळीतली ती व्यक्ती विसरायचा नाहीये. आणि जबरदस्तीच हा परशुराम या शूटर सोबत जातो आता त्या चाळीत. तर दुसरीकडे आता कान्हाचं छान चाळीत औक्षण केलं जातं. दाभाडे मावशीपासूनच सुरुवात होते. त्या दाभाडे मावशी जे असतात ना ते आता कान्हाला ओवाळू वगैरे लागतात. पण आता कान्हाच्या मनात काहीतरी सुरू असतं, त्याच्या मनाची घालमेल सुरू असते. आणि त्यानंतर दाभाडे मावशी कान्हाची नजर काढतात. आणि बघा मित्रांनो, दाभाडे मावशी आता दिसून आल्यासारखं सगळं बोलू लागतात आणि कान्हाला म्हणतात, माझं आयुष्य लागू दे तुला. तर कान्हा एकदम आता दाभाडे मावशींचं तोंड झाकतो आणि म्हणतो, असं नका बोलू मावशी, किती वेळा सांगितलं तुम्हाला. तर दाभाडे मावशी म्हणतात कान्हाला, काय चुकीचं बोलले मी, किती दिवस राहणार आहे मी अजून. कान्हा तू तरुण आहे, तुला खूप काही बघायचंय, तुझा संसार फुलवायचाय, तुला खूप कष्ट करायचे आहेत, नाव कमवायचंय. आमचं काय बाबा, पिकलं पान, आज आहे उद्या नाही. तर कान्हा म्हणतो, नाही मावशी, तुम्ही आजही आहात आणि उद्याही असणार आहात, तुम्ही कुठेही जाणार नाहीये. तर बघा मित्रांनो, आता दाभाडे मावशी कान्हाला म्हणतात, कान्हा जर वरच्याचं बोलावणं आलं ना तर तूच काय दुसरं कोणीही मला थांबवू शकणार नाही. तर आता कान्हा सुद्धा म्हणतो, चुकताय तुम्ही, मी थांबवणार. दाभाडे मावशी म्हणतात, काय कान्हा कधीपर्यंत? तर कान्हा म्हणतो, माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत. तर मित्रांनो, खूप इमोशनल सीन आहे हा, खूप छान वाटला हा सीन बघून. आणि दाभाडे मावशी म्हणतात कान्हाला, नको एवढा जीव लावूस रे, जेव्हा निरोप घ्यायची वेळ येते ना तेव्हा पाय आणि श्वास दोन्ही अडखळतात. आणि दाभाडे मावशी सुद्धा इमोशनल होतात आणि सगळे चाडकरी सुद्धा. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की सखी सुद्धा त्या कान्हाला ओवाळते आणि ह्या परशुने त्या शूटरला सांगितलं असतं की हीच योग्य वेळ आहे. आणि जी बंदूकची टार्गेट असते ना मित्रांनो, ते कान्हावर असतो, बंदुकीचा निशाणा कान्हावर असते आणि हा शूटर ट्रिगर दाबून बंदूक चालवतो. आणि तिकडे दुसरीकडे सरकार म्हणते की अजून फुल प्रूफ प्लॅन करायला पाहिजे होता. आणि आपल्याला समजतं की सगळेजण आता डॉक्टरकडे गेले आहेत, हॉस्पिटलमध्ये असतात आणि हे डॉक्टर म्हणतात की ऑपरेशनला 10 लाख लागतील म्हणून. त्यामुळे आता सखी सरकारकडे जाते पैसे मागण्यासाठी आणि सरकार परत आता प्रॉपर्टीचे पेपर सखी समोर ठेवते आणि 10 लाख रक्कम सुद्धा तिच्या समोर टेबलवर फेकते आणि म्हणते, हे तुला मी देते पैसे, पण आधी प्रॉपर्टीच्या पेपर्सवर तू सह्या कर. तर मित्रांनो, त्यांनी दाखवलं नाही की गोळी नेमकी कोणाला लागली, पण उद्याच्या भागात हे नक्कीच कळणार आहे. आणि लपंडावचा उद्या 100वा एपिसोड सुद्धा आहे.
जो नक्कीच धमाकेदार असणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. एपिसोड शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमची मतं कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका.